हा व्लॉग मला आधी टाकायचा होता, पण खरं सांगू मी विसरून गेलेली. नमस्कार मंडळी, हा व्लॉग कधीचा आहे माहिती आहे का? ज्या दिवशी मेस्त्री येणार होते किचन ओटा तोडण्यासाठी त्या दिवशीचा. आणि त्या दिवशी आमची खरंच इतकी धावपळ झाली, कारण अचानकच ते आले आणि आम्हाला आदल्या दिवशी पण सांगितलं नव्हतं. डिरेक्टली आले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आज तुमचा किचन ओटा तोडायचा आहे. मला जर आधीच माहिती असतं ना, तर आदल्या दिवशीच मी सगळं सामान काढून ठेवलं असतं आणि सगळ्यांनी पट्टापट मदत केली आणि सगळं जे सामान आहे ते दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं. आणि ॲक्च्युली मला जायचं आहे, आज माझी कॉकटेल पार्टी मेकअप लुकची एक्झाम आहे आणि अचानक एवढं सगळं घडल्यामुळे ना मला पण थोडं जायला उशीर झाला. आज मला ना कॉकटेल पार्टी मेकअप लुक करायचं होतं आणि मॉडेलसाठी मी माझ्या बहिणीलाच बोलवलं होतं. तर सगळ्यात आधी तर स्किन केअर वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आता मेकअप करायला सुरुवात केली आहे. तर इथे मी स्मोकी आय मेकअप लुक करते. मेकअप वगैरे झाल्यानंतर हेअरस्टाईल करायची होती आणि सगळेजण सगळ्यांचं काम करत होते. आणि त्यानंतर हेअरस्टाईलसाठी मी ठरवलं होतं थोडंसं बोल्ड लुक द्यायचा होता. तर सगळ्यात आधी सर्व केसांचे कर्ल्स केले आणि असे बांधून बघितले तर ते कोणालाच आवडले नाही. त्यानंतर आम्ही पोनी बांधली आणि त्याच्यावर ना थोडेसे जे पर्ल्स असतात ना ते चिटकवले आणि एकदम सुंदर असा लुक झालेला. खूप सुंदर आणि खूप छान, सगळ्यांना खूप आवडला. त्यानंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर माझी तर अशी अदावत झाली असेल, स्वयंपाक कसा करू? कारण तुम्ही जेव्हा किचनमध्ये असतं तुम्हाला सगळं काही माहिती असतं, कुठे काय काय ठेवलेलं असतं. पण जेव्हा तुम्ही अशी सिच्युएशन येते ना, तेव्हा अजिबात डोकं चालत नाही आणि काय बनवायचं ठरत नव्हतं. तर मी म्हटलं की आज मी खिचडी भात बनवणार. तर इथे छान असा खिचडी भात बनवलेला आहे, पुलाव बनवलेला आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तर मी वरच स्वयंपाक करायला सुरुवात केली, कारण तिथे तरी मला माहिती आहे की कोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, पण खाली अजिबात माझं डोकं चालत नव्हतं. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. आतासाठी एवढंच. बाय बाय.